ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली, त्यावर मात करण्यात ठाणे पालिकेला यश येत नाही। त्यामुळे शहरातील अनेक सोसायट्यांच्या दारात कचऱ्याचे ढीग लागलेत। त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला। शहरातील अनेक भागातून मागील 10 दिवसापासून कचरा पूर्णपणे उचलला गेलेला नाही। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कचरा सीपी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो, त्यानंतर तो डायघर आणि शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो। परंतु सीपी तलाव इथं कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे। ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्यानं रस्त्यावर तसंच सोसायट्यांबाहेर कचऱ्याचे ढीग साचलेत। ही समस्या सुटली जात नसल्यानं देसाई यांनी आपल्या घरात साचलेला कचरा गोणीत भरून पालिकेसमोर आणून टाकला। दरम्यान महानगरपालिकेमध्ये कित्येक वर्षापासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासनं देण्याव्यतिरिक्त कुठली ठोस उपाययोजना केलेली नाही आहे आणि त्यांच्याच नाकर्तेपणामुळे महानगरपालिकेला स्वतःची कचराभूमी नाही। सद्यस्थितीमध्ये शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यामुळं रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। मी माझ्या घरातील कचरा इथं टाकला आहे। जर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर पालिकेच्या प्रत्येक मजल्यावर कचऱ्याचे ढीग उभे करू असा इशारा सुहास देसाई यांनी दिला आहे। गेले 7 ते 8 दिवस आम्ही भोगतोय, मी आणि माझ्या ठाण्यातले नागरिक, की जागोजागी कचरा पडलेला आहे। आता तर रस्ते संपलेले आहेत तर लोक तो कचरा पर्याय नसल्यामुळे नाल्यात टाकायला लागलेत। जे नाले साफसफाई करायला आम्ही वर्षातनं 2 वेळा करोड रुपये खर्च करतो, ही परिस्थिती आहे। आज ठाणे शहरामध्ये प्यायला पाणी नाही। 8 दिवसातनं 15 दिवसातनं एकदा कुठेतरी शटडाऊन असतंच। आज बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन ओपन झालेले आहेत, ड्रेनेज वाहत असतं, धड चालायला रस्ते नाही आहेत आणि ही कचऱ्याची समस्या आहे। ही समस्या महापालिकेने आम्हाला कुठेतरी लावून दिली पाहिजे। महापालिका टॅक्स रुपये आमच्याकडनं सगळ्यांकडे पैसे तर घेत आहे ना ठाणेकरांकडनं। आज तुम्ही करोडो रुपये पेंटिंगला खर्च करताय, काय स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, काय कुठे गेलं ते? स्मार्ट सिटी फक्त पेपरवर, स्मार्ट सिटी तर आम्हाला कुठे दिसत नाही आहे। मग ह्याला कुठेतरी मला वाटतं कदाचित मला असं वाटलं की महापालिका आणि प्रशासन झोपलेलं आहे, यांना कुठेतरी जागं करण्याची गरज आहे। त्यामुळे मी आज हा माझ्या घरातला कचरा इथे आणून टाकलेला आहे। जर येत्या 4-5 दिवसात महापालिकेने हा सगळा कचरा स्वच्छ केला नाही, ठाणे शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याशी अशीच खेळत राहिले तर हा कचरा उचलून मी या महापालिकेच्या संपूर्ण 4 मजल्यामध्ये नेऊन टाकेन। ही माझी राष्ट्रवादी काँग्रेस करते। प्रशासनाचं आणि सत्ताधाऱ्यांचं फेल्युअर आहे काय? सत्ताधारी तर नाही, पण प्रशासनाचं फेल्युअर आहे काय? हे 100% प्रशासनाचं फेल्युअर। सत्ताधाऱ्यांचं काम करत आहे, विरोधी पक्ष नेता म्हणून मी माझं काम केलं आहे। हे सत्ताधाऱ्यांचं आहे, हे प्रशासनाचं आहे। प्रशासन झोपलेलं आहे, प्रशासनाला समजत नाही बाहेर काय चालू होते। त्यांना फक्त त्यांच्यासमोर स्वच्छ दिसतंय, स्वच्छ सगळं ठाणं स्वच्छ आहे, ही परिस्थिती। 100% उतरत नाही आहे। आयुक्त तर कुठे दिसत नाही आहेत या ठाणे शहरात, फक्त त्या AC कॅबिनमध्ये बसून मिटिंगा घेत असतात आणि ठराविक त्यांचे जे लाडके नगरसेवक आहेत त्यांना निधी देतात, बाकी संपलं। त्यांना माहिती नाही, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो असं देखील प्रशासनाने सांगितलंय। काय सांगाल? कचरा उचलण्यासाठी जागा सर कसं आहे, ट्रान्सपोर्टेचा प्रश्न आहे त्यांचा प्रश्न आहे। हा कचरा उचलायचे, हे पाण्याचे, ह्याचे पैसे टॅक्स रुपी आम्ही महापालिकेला देतोय। आम्हाला आमचं ठाणं स्वच्छ ठाणं पाहिजे, जशी तुम्ही म्हणता ना स्मार्ट सिटी तशी पाहिजे। अशी कुठेही स्मार्ट सिटी या ठाणे शहरात आम्हाला 1% सुद्धा दिसत नाही। NTV न्यूज मराठी, ठाणे।